माझे नाव रमेश. माझ्या घरी माझ्या आईला माझ्या लग्नाची खूपच घाई झाली होती. बऱ्याच मुली आईने मला दाखवल्या होत्या, पण मला जशी मुलगी हवी होती तशी सापडत नव्हती. बरेच स्थळ बघून झाले, पण माझं लग्न काही कोणाशी जुळत नव्हतं. हासऱ्या पोरींचे साडीतले फोटो बघून बघून मी वैतागलो होतो. दिसायला एकापेक्षा एक होत्या, पण म्हणावं तर तो केवळ मेकअपचा कमालच होता. मी माझ्या होणाऱ्या बायकोला सुंदरतेद्वारे कधीच निवड करणार नव्हतो. मला तर जीवनसंगिनी हवी होती, जी असेल त्या परिस्थितीत, जीवनातील सुखदुःखात माझ्यासोबत असेल. मनात ह्या सगळ्यांचा विचार करत होतो, तेवढ्यात आईने अजून काही फोटो आणले. ती मला एक एक फोटो दाखवत होती. जेवता जेवता माझी नजर फोटोंवर देखील होती. ह्यावेळेस पण मला कोणी पसंत नव्हतं पडणार, असं माझं मन होतं. आईच्या हातातली फोटोंची गड्डी आता संपत आली होती. आशा मावळत होत्या. शेवटचा फोटो आईने टेबलावर ठेवला. मी निराशेने तोंड फिरवणार तितक्यात माझी नजर त्या शेवटच्या फोटोवर पडली. मी त्या फोटोकडे बघतच राहिलो. आईला पण हे जाणवत होतं. तिच्यात पण हे बघून उत्साह संचारला होता. मी तिला तडकात विचारलं, आई, तू ह्या पोरीला सगळ्यात खाली ठेवलंस. मी थोडा चकित झालो होतो. माझ्या मुखावर माझा ताबा राहिला नव्हता. हा प्रश्न मी चुकीच्या वेळेत चुकीच्या माणसाला विचारला होता. आता ती हा विषय उचलून धरणार होती. ती माझ्या प्रश्नावर हसत होती. का रे, असं काय त्या फोटोत? मला तर नाही आवडली ती पोरगी. तू सांग, तुला आवडली का? ती आता माझी मस्करी करत होती. मी टोलवाटोलवी करत ते सगळे फोटो गोळा केले आणि माझ्या रूमकडे निघालो. तेवढ्यात आई म्हणाली, अरे, ऐक तरी, मालती नाव आहे तिचं. ते ऐकून माझे डोळे मोठे झाले, कारण मला मालती, सारिका मधू हे नाव खूपच आवडत होते. मी गालातल्या गालात हसत होतो, पण ते हसू आईला न दाखवता मी लगेच रूममध्ये निघून गेलो. मालतीचा फोटो सगळ्यात खाली हे मला मुळीच आवडलं नव्हतं. आता मन रमावं म्हणून मी लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलो, पण एकदा पुन्हा तो फोटो बघण्याची इच्छा मात्र काही मनातून जात नव्हती. मनाचं असंच असते, जे करायला विरोध केला त्याचाच हट्ट तो धरतो. असं काय होतं त्या फोटोत की मला त्यासाठी इतकी ओढ वाटत होती? आणि तरी तो एकतर एक फोटोच होता. मी इच्छा व्यक्त केली तर आम्ही तिला काही दिवसात बघायला देखील जाणार होतो. तेव्हा काय होणार होतं माझं, ते देवालाच ठाऊक. पण काही म्हणावं, त्या फोटोत ती खूप सुरेख दिसत होती. लाल रंगाचा एक पंजाबी ड्रेस तिने त्यात घातला होता. गालावर दोन्हीकडे खडी पडत होती. डोळे थोडे बारीक, पण त्यात तेज मात्र दिसत होतं. उंचीने देखील ती माझ्याहून थोडीच लहान दिसत होती. अगदी माझ्या उंचीला शोभेल अशी उंची. स्वतःला कसं बसं सावरलं. मनात तेच विचार आणि विचारांमध्ये तिचे स्वप्न बघत मी झोपी गेलो. सकाळी उठलो, पण मनात तिचा विचार घेऊनच भराभर फ्रेश होऊन मी पुन्हा कामाला लागलो. आता वेळ होती मालतीबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे फेसबुक होता. मी मालती नाव सर्च केलं. मालती नावाच्या कित्येक पोरींचे प्रोफाईल आता स्क्रीनवर होते. त्यांची तर जणू रांगच लागली होती. क्षणासाठी मला ही मालती सोडून जगातल्या सगळ्या मालतीचा खूप राग आला. पण राग आवरला आणि आता काय करायचं तो विचार करू लागलो. नेमकं तिचा प्रोफाईल बघायला तिचं आडनाव माहीत करून घ्यायचं होतं, पण तो पूर्ण बायोडाटा तर आईकडे होता. आईकडे जाऊन ते मागणं गरजेचं होतं. शेवटी रूममधून बाहेर येत मी तो आईला मागितला. आई आत गेली. लगेच ती सर्व पोरींचे बायोडाटा घेऊन मोठे मोठे पाऊल टाकत बाहेर आली. पण ह्या वेळेस त्या पोरींच्या क्रमवारीत बदल होता. आता सर्वात वर आईने मालतीचा बायोडाटा ठेवला होता. ती माझ्याकडे बघून हसत होती. ते बघून मी थोडा दचकलो. आईने मला पकडलं होतं. शेवटी ती आई होती. माझ्या मनात काय सुरू आहे ते तिला नेमकं ठाऊक होतं. शेवटी माझ्या सोयीनुसार आणि दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने भेटायचा दिवस ठरवण्यात आला. माझी उत्सुकता शिंगेला पोहोचत होती. तिचा प्रोफाईल मी आधीच बघितला होता.
त्यात तिची जास्ती माहिती नव्हती. त्यातून तिच्या कॉलेज आणि शिक्षणाबद्दल थोडी माहिती मिळाली. तिला काळा कलर जास्त आवडत होता, अशी थोडी मोजकी माहिती मला त्यातून मिळाली. दिवस समोर सरकत गेले आणि बघता बघता तो रविवार उजाडला. आम्हाला दुपारी त्यांच्या भेटीला जायचं होतं. आईने सकाळीच सर्व कामे उरकलीत. बाबा देखील बाहेरचे काम करून लवकरच घरी आले. त्यांनी थोडी दुपारची झोप घेतली. मला काही झोप लागणार नव्हती. घड्याळाचे ठोके 4 वर जाताच आम्ही निघायला तयार होतो. मी तर केव्हाच तयार होऊन बसलो होतो. माझा ब्लॅक कलरचा शर्ट घालून. तिच्या ह्या आवडीखातर मी मुद्दाम ब्लॅक शर्ट घातला होता. ही उत्सुकता आई-बाबांच्या लक्षात येतच होती. मी कार काढली आणि आम्ही थोड्याच वेळात घरून निघालो. ड्रायव्हिंगमध्ये देखील माझं लक्ष लागत नव्हतं. रस्त्यात एक सिग्नल देखील तोडून झाला होता. गुगल मॅपवर लावलेला ॲड्रेस आता जवळ येत चालला होता. किलोमीटरचे काउंटडाऊन सुरू झालं आणि माझ्या हृदयातली धडधड वाढत चालली होती. आम्ही आता शेवटी तिच्या घरी पोहोचलो होतो. पार्किंगच्या नावाखाली मी थोडा वेळ घेतला आणि सगळ्यात शेवटी घरात शिरलो. तिथून नेहमीचा स्वागत कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. तेच प्रश्न आणि तेच उत्तरं. पुण्यातल्या ट्रॅफिकपासून तर हवामानापर्यंत सगळे विषय संपल्यावर ते माझ्याकडे वळले. माझी विचारपूस सुरू झाली. मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत होतो. बराच वेळपासून आतून येणारा आवाज आता माझ्या आवाजाने थांबला होता. कदाचित आतल्या रूममध्ये असलेले कान देखील माझा आवाज ऐकत होते. सगळी विचारपूस झाल्यावर खाण्यासाठी आग्रह सुरू झाला. घ्या ना, तुम्ही तर काही खातच नाही आहात. असे नेहमीचे डायलॉग कानावर पडू लागले. मला काहीच खायची इच्छा राहिली नव्हती. मला तर फक्त तिला बघायचं होतं. खरंच फोटोसारखीच ती सुरेख असणार, असे प्रश्न मनात घर करू लागले होते. तेवढ्यात माझी नजर दाराकडे गेली. पडदा हलला. मागून गुलाबी रंगाचा ड्रेस घालून मालती शेवटी बाहेर आली. पहिल्या क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तिचा आवाज देखील तितकाच नाजूक होता. आम्हाला थोडं एकट्यात बोलण्यासाठी आत धाडण्यात आलं. मी मनातून खूप उत्साही झालो होतो, कारण मी आज खूप खुश होतो. पण मला माझा उत्साह आवरावा लागणारच होता, कारण जे होत होतं ते चुकीचं होतं. मी तिला बघताच पसंत केलं होतं, पण ते तर हृदयानी बुद्धी तर हेच सांगत होती की तिच्याशी आधी बोल. तिला तुझी आधी मैत्रीण बनव, कारण तुमचं जीवन सोबती तुमचा चांगला मित्र हवा. तेव्हाच कुठे तुमचं एकत्रित आयुष्य सफल होईल. बघितलं तर किती सुंदर प्रसंग होता. हा जगातला सर्वात सुखी व्यक्ती मी असेल असा मला भास होत होता, कारण तिला मी पसंत होतो. म्हणून तिच्या घरच्यांनी मला तिला बघायला बोलावलं होतं. तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. फक्त आता गरज होती ती माझ्या सहमतीची. पण तेव्हाच डोक्यात एक गोष्ट ठणकली. आतला आवाज सांगत होता, त्या पोरीला बघताच तू तिच्या प्रेमात पडला. पण हे कधी विसरू नको की कित्येक पोरं असेच तिच्या प्रेमात पडले असतील. आणि तिचं पण एखाद्या पोराच्या प्रेमात पडणं ह्यात काही मोठी गोष्ट नाही. मला जरा धीराने काम घ्यावं लागणार होतं. तिला जाणून घ्यायलाही 15 मिनिटांची भेट मुळीच पुरी नव्हती. ती मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. नीटनेटकी रूम. पलंगाच्या एका बाजूला टेडी ठेवून होता. मी छोटे पाऊल टाकत आत शिरलो. आत जाताच तिने मला बसायला खुर्ची दिली. मी थरथरत्या आवाजात थँक्स म्हटलं. हा आवाजातला बदल तिला देखील जाणवला, पण ती शांत होती. मी स्वतःला आत्मविश्वास दिला. आधी तर आम्ही आवडीनिवडीच्या गोष्टी केल्या. 10 मिनिटात सगळं काही बोलून झालं होतं. आता महत्त्वाचं बोलायचं होतं. मालती, तू खूप सुंदर दिसतेस. तिच्या सुंदरतेची मी थोडी तारीफ केली. ती थोडी लाजत, थोडी हसत मला थँक्स म्हणाली. मालती, तुझ्या आयुष्यात कोणी अजून दुसरा व्यक्ती आहे का? तू खरंच लग्नासाठी तयार आहेस का? खूप मोठा प्रश्न मी तिला विचारला होता. तिचं उत्तरावर आता सगळं काही अवलंबून होतं. तुला पडलेले सगळे प्रश्न बरोबर आहेत. माझ्या जीवनात काही अवघड क्षण नक्की आले,
पण मी लग्नासाठी नक्की तयार आहे. जर सोबत आलो तर माझ्या भूतकाळामुळे आपल्या भविष्यावर काही एक अडचण येणार नाही ही नक्की. आणि तुझं भूतकाळ काय म्हणते? एकटा होतास की होतं अजून कोणी? तिने प्रश्नाचा धैर्याने सामना केला होता. वाटत होती तेवढी ती नाजूक नव्हती. मला पण होता भूतकाळ. प्रेम म्हणजे नक्की काय हे समजावून ती सोडून गेली. आणि हो, मला देखील लग्नाला काही एक अडचण नाहीये. चालायचं का बाहेर? सगळे वाट बघत असतील. मी तिला विचारले. ती हळू आवाजात मला म्हणाली, तुला एवढंच विचारायचं होतं का? म्हणजे तू आपल्या लग्नाला तयार देखील आहेस? अगं, तसं नाही. पण आजसाठी एवढं ठीक आहे ना? भेटू की आपण पुन्हा 2-1 दिवसात. मग करू गप्पा. आधी मित्र बनूया. मग पाहू काय ते लग्नाचं. मला खरंच वाटते एवढा मोठा निर्णय अर्ध्या तासाच्या बोलण्यातून घेणं अवघड आहे. मला पटतंय तुझं म्हणणं, पण मला तशी घरून परवानगी मिळणं अशक्यच. तिचा चेहरा आता पडला होता. सगळं सुरळीत सुरू असताना मधात एक मोठी अडचण आली होती. मी काही न बोलता बाहेर जायला निघालो. रमेश, ब्लॅक रंगाचा शर्ट छान दिसतो तुझ्यावर. ती मला थांबवत म्हणाली. कोणाला तरी ब्लॅक रंग आवडतो, म्हणून मला देखील ब्लॅक रंग आवडायला लागला आहे. ती थोडी गालातल्या गालात हसत होती. जाता जाता तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आनंद मनात होता. पण समोर माझं तिच्यासोबत काही भविष्य होतं का? हा एक मोठा प्रश्न मनात घर करून नुकताच बसला होता. जरी मला ती आवडली होती, तरी पण माझं घाई करत लग्नाला हो म्हणणं चुकीचं होतं. पुन्हा भेटायचं की नाही हे आता तिच्यावर अवलंबून होतं. मी बिचारीला थोडं कोड्यात टाकून आलो होतो. पण मी देखील काय करणार होतो? तिच्या आई-वडिलांकडून तिला पुन्हा भेटण्यासाठी परवानगी मागणं तर शक्य नव्हतं ना. मला पुन्हा भेटायसाठी जी काही मेहनत घ्यावी लागणार होती, ती पूर्ण तिलाच घ्यायची होती. माझा कॉन्टॅक्ट नंबर तिच्या आईकडे होता किंवा फेसबुक हा एक पर्याय होता. पण फेसबुकवर ती क्वचितच आली होती. उत्तराची वाट बघत मी घरी आलो. प्रश्न मी विचारला होता, उत्तर ती देणार होती. खरं सांगायचं तर मला ती खूप आवडली होती. पण शेवटी तिचा स्वभाव, वागणं, संस्कार हे सगळं बघणं देखील तितकाच गरजेचं होतं. कदाचित इतकं कठोर वागणं ही माझी खूप मोठी चूक होती. पण नंतर पश्चाताप करण्यापेक्षा हेच बरं वाटत होतं. आज सकाळी जरा लवकरच जाग आली होती. मी स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली. ती अजूनही अंथरुणात झोपलेलीच होती. तिला त्या गाढ झोपेतून उठवायची इच्छा मला देखील होत नव्हती. शेवटी मी हॉलमध्ये येऊन बाहेर पडणाऱ्या पावसाचा आस्वाद घेत बसलो होतो. खिडक्यांवर आदळणारे ते टपोरे थेंब एका लयीत आवाज करत होते. ती रूममधली शांतता मला पुन्हा माझ्या 2 वर्षा अगोदरची लग्नाची, आईबाबांची, भारताची आठवण करून दिली. भारतापासून खूप दूर मी ब्रिटनमध्ये आता बसलो होतो. अरेंज मॅरेज म्हणता म्हणता माझं लव्ह मॅरेजच झालं. विचारात रमलेलो असताना ती माझ्या बाजूला येऊन बसली. झोपेतून उठल्यावर देखील ती तशीच दिसत होती, जशी ती त्या पडद्यामागून बाहेर आली होती. जेव्हा तिला मी पहिल्यांदा बघायला गेलो होतो, हो, माझ्या बाजूला बसलेली ही मालतीच होती. भेटीची सुरुवात तर अरेंज टाईपपासून झाली, पण लग्न जवळ येता येता आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि लग्न होता होता ते लव्ह मॅरेज झालं होतं. तिला पण पुन्हा भेटण्याचा, बोलण्याचा, एकमेकाला ओळखण्याची कल्पना आवडली होती. काय विचार करतो आहेस? तिने मला खूप वेळ शांत बघून विचारलं. तू त्यानंतरच्या भेटीला आली नसती तर काय झालं असतं? मी कुतूहलाने विचारलं. आपण आज इथे कॉफी पीत नसतो. आणि खरंच तेव्हा तू मला खूप मोठ्या संकटात टाकलं होतं. अगं, मी स्वतःला संकटात टाकलं होतं. मलाच कळत नव्हतं की अशी अट टाकून मी बरोबर देखील केले की नाही. तू जर जेव्हा नसती आली तर मी खरंच तुझ्या घरी येऊन स्वतःच होकार देऊन दिला असता. आणि मला एक सांग, सकाळी 9 वाजता कोणी भेटायला बोलावते का? मी 8:30ला उठलो
होतो त्या दिवशी आणि तब्बल 20 मिनिटात तयार होऊन कॅफेवर आलो होतो. चल रे, कुंभकर्णच इतका झोपेत असतो. तास बघितला तर आता 10 वाजले आहेत आणि तू देखील आता झोपेतून उठली आहेस. बरं, ते जाऊ दे. मला आठवते, तुझ्या हातात एक गुलदस्ता आणि त्यामागे लपवून आणलेलं इक्लेअर्स पॅक. तिने झोपेचा विषय बाजूला सारून अगदी हुशारीने भेटीचा विषय पुन्हा छेडला होता. आणि ह्या इक्लेअर्ससाठी तर मी जीवनभर टोमणे सहन करणारच होतो. मी काय करणार? इतक्या सकाळी कोणतंच दुकान उघडं नव्हतं. मग जे दिसलं ते आणलं. इक्लेअर्स देखील चॉकलेटच आहेत ना? घरी खोटं बोलून मी तिथे तुला भेटायला आली होती. फक्त हीच भेट नाही. पुढच्या 4 भेटीला मला लपून छपून यावं लागलं होतं. काय असं का? पण तू घरी का नव्हतं सांगितलंस? मी तुला आधीच सांगितलं होतं. घरचे मला त्यासाठी परवानगी देणार नव्हतेस. आणि मला देखील तुझी ही अट मानणं गरजेचंच होतं. नाहीतर तू जीवनातून निघून गेला असतास. मग काय केलं? धाडस ते धाडस केलं म्हणून आज आपण येथे सोबत आहोत. माझं काल ब्रिटनच्या ब्रँचमधून सेंड ऑफ झाला होता. आता तयारी होती व उत्सुकता होती ती घरी जायची. ब्रिटनमध्ये प्रमोशन किंवा भारतात वापसी पण. तीच पोस्ट हातला मी दुसरा पर्याय निवडला होता. विदेशात राहण्याची हौस पूर्ण करून आम्ही भारतात परतणार होतो. आईबाबांना माझी गरज होती. मी एकुलता एक आणि मालती देखील एकुलती एक होती. तिचे आई वडील देखील आता वृद्ध झाले होते. शेवटी आता आम्ही भारतात 4 BHK चा मोठा फ्लॅट घेतला. मालतीने त्याला सेकंड होम असं नामांकरण देखील केलं होतं. सारं घरदार सोडून माझ्यासाठी ती इतक्या दूर आली होती. आता मी तिला पुन्हा तिच्या घरी नेणार होतो. सासर आणि माहेर सोबती एकाच घरात राहून घेणार होती. तुला आठवते, लग्नाच्या आदल्या दिवशी एकाच कार्यालयात असताना देखील आपण भेटू शकलो नव्हतो. शेवटी तू मला कॉल केला होता रात्री 1 वाजता. ती म्हणाली, का नाही आठवणार? तू त्या कॉलची वाट बघतच बसली होती. हातात मेहंदी लागलेली असताना तू इयरफोन लावून कॉलवर बोलत होतीस. सतत ते कानातून खाली पडत होते. म्हणून दूधवाल्यासारखा तू पंजा डोक्याभोवती गुंडाळला होतास. मला तो लग्नाचा प्रसंग आठवला. मला एक सांग, तू मला बघायला आलास तेव्हा मी तुला तुझ्या भूतकाळात कोणी व्यक्ती होती का ह्याबद्दल विचारलं होतं. तेव्हा तू म्हणे की प्रेम म्हणजे नक्की काय असते हे समजावून ती निघून गेली. मी तुला खूप काही विचारणार नाही, पण मला काही प्रश्नांची उत्तरं दे. ती गंभीर होऊन विचारत होती. बरं विचार. ती तुझ्यासोबत किती दिवस होती? 3 महिने. ती माझ्या कॉलेजमध्ये होती. दिसायला खूप सुंदर आणि पोरांना फिरवण्यात देखील तितकीच पटाईत. तिचं नाव काय होतं? सारिका. आणि हे नाव मला खूप आवडायचं देखील. कशी होती रे ती? पुढच्या अर्ध्या तासासाठी मीच बोलत होतो आणि ती फक्त ऐकत होती. आता कुठं आहे ती? मला काहीच ठाऊक नाही. आणि तू का विचारत आहेस? मला तिला भेटायचं आहे. तिची ही इच्छा ऐकून मी जरा दचकलो. काही पण का? आता कशाला भेटायचं आहे तिला? पुढच्या 3 दिवस तिचा हा हट्ट काही कमी झाला नाही. आम्ही बघता बघता भारतात देखील पोहोचलो. आम्हाला घ्यायला सगळेच आले होते. घरी पोहोचण्याचा एक वेगळाच आनंद आम्ही अनुभवत होतो. घरी आल्यावर आम्ही जेवण करून दुपारी झोपी गेलो. मालतीने मला आधी झोपू दिले आणि मग वेळ पाहून ती बाहेर गेली. घरी सांगितले की एका मैत्रिणीला भेटून येते. सगळ्यांनी तिला आराम करायचा सल्ला दिला. पण तिने कोणाचं एक नाही ऐकलं. बऱ्याच वेळाने ती परत आली. कोणाशी काही बोलली नाही आणि सरळ तिच्या रूममध्ये चालली गेली. सकाळी फुलासारखी बहरलेली मालती. हिला नेमकं काय झालं हे कोणालाच समजत नव्हतं. रात्री सगळे झोपी गेले, पण ती बिछान्यात तशीच पडून होती. दिवसभर काय झाले ते तिला विचारतच ती मला बिलगून रडायला लागली. 2 दिवसापूर्वीच मी आदित्यला आपण येत असल्याची बातमी दिली आणि मला सारिकाला भेटायचं आहे ही इच्छा पण व्यक्त केली. आदित्य
मला एका आश्रमात घेऊन गेला. आधी मला समजलंच नाही नेमका तो मला कुठे नेत आहे, पण नंतर त्याने बोट दाखवून मला ती दुरूनच दाखवली. तू सांगितल्याच्या विरुद्ध ती मला आता खूप शांत वाटत होती आणि तेवढीच दुःखी. आदित्यने मला सांगितलं, एका वर्षा अगोदर काही तिच्या मित्रांनी तिचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यावर तिला फेकून दिलं. शेवटी आश्रमातल्या लोकांनी तिला आसरा दिला. तेव्हापासून ती इथेच राहते. आदित्य हा माझा जिवलग मित्र होता. मालतीला सारिकामध्ये स्वतःचीच प्रतिमा दिसली. माणूस चुकीच्या मार्गावर गेला की जीवनाचा कसा खेळखंडोबा होतो, ह्याचं एक उदाहरण आज समोर होतं. कदाचित आज मालतीच्या जागी माझ्या जीवनात ती असती. एका बाजूला मालती विदेश प्रयाण करून माझ्यासोबत घरी आली होती आणि आयुष्यात सुखी होती, आणि दुसऱ्या बाजूला सारिका, जी आता जीवनाचा उद्देश विसरून बसली होती. शेवटी कसंबसं मी तिला झिपवलं. पण रात्री मला जाग आली तर तिचे डोळे उघडेच होते. ती अजूनही जागीच होती. ती माझ्याकडे बघत म्हणाली, सारिकासाठी काही केलं पाहिजे आपण. तुला नाही वाटत का असं? सकाळी ह्या विषयावर नक्की बोलू असं तिला समजावलं. तेव्हा जाऊन तिला झोप लागली. मला आश्चर्य वाटत होतं ह्या गोष्टीचं, की बघितलं तर मालतीला सारिकाबद्दल किती द्वेष हवा. कारण सारिकाने मला वापरलं होतं आणि मला झालेला त्रास मालती पण अनुभवतेस. पण ती विरुद्ध वागत होती. मला तिच्या त्या गोष्टीवर अभिमान वाटत होता. मालतीचा फोटो बघून मी होकार दिला असता तरी चाललं असतं, इतकी ती विश्वासू होती. तिने कोणत्याच गोष्टीवर मला कधी निराश नव्हतं केलं. सकाळी मी ऑफिसला जायला तयार झालो. आज पहिलाच दिवस होता. सोबत मालती देखील तयार झाली होती. जाता जाता मला प्लीज ड्रॉप कर, ती मला म्हणाली. का ग, कुठे निघाली सकाळी सकाळी? मी तिला विचारलं. तिने माझ्याकडे बघून डोळे मोठे केले आणि मग खोटी खोटी थोडी हसली. अरे, माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे असं म्हणत ती लवकर जाऊन गाडीत बसली. सकाळीच घरून निघाल्यामुळे आज ट्रॅफिक नव्हता. मंद आवाजात गाडीत गाणे वाजत होते. तिने समोर होऊन ते बंद करून दिले. कदाचित ती विचारत होती आणि ते मंद गाणे देखील तिला विचलित करत होते. तू आता नेमकं पुढे काय करणार आहेस? आश्रमाच्या जवळ आम्ही आता पोहोचत होतो. तिचं जीवन पुन्हा सुंदर बनवायचं आहे. तिला जीवनाचा आनंद द्यायचा आहे. नक्कीच तिने भूतकाळात चुक्या केल्या म्हणून आज ती हे भोगत आहे. पण तिला अजून एक संधी द्यावी असं मला वाटते आहे. तिला पुन्हा भरभरून सुख देण्याचा प्रयत्न मालती करत होती. मी तेव्हा एवढं तर नक्की सांगू शकत होतो की सारिकाचं पुढचं जीवन बदलणार होतं. तू जे पण करशील ते बरोबरच करशील, मला विश्वास आहे. पण तिला माझ्याबद्दल काही एक सांगू नकोस. तिला स्वतःची लाज वाटेल आणि होऊ शकते ती तुझी मदत स्वीकारणार नाही. पुरेपूर लागणारी मदत मी करणार होतो, पण सध्या मी दूरच राहिलेलं बरं होतं. शेवटी तिला ड्रॉप करून मी पुढे निघून गेलो. आज गेल्या गेल्या तिने आश्रमात दान दिलं. मग ती आश्रम बघायला गेली. सारिका एकटी शून्यात बघत बसली होती. मालती तिच्या बाजूला जाऊन बसली. सारिकाने मान तिच्याकडे फिरवली. कोण आपण? ती कोणाशी जास्त बोलत नव्हती. आपल्या वयाचं कोणी दिसलं तर माणूस बोलायला लागतो असं म्हणतात. मालती, मी एक समाजसेविका आहे. ती थोडं खोटं बोलत होती. खरं बोलायला मी नाही म्हटलं होतं. धन्यवाद. आज तुम्ही आश्रमाला दान दिलं. तुमच्यासारखे लोक मदतीचा हात घेऊन आले तर जग आधीसारखं राहणार नाही. तुझं नाव काय आहे? सारिका. किती छान नाव आहे. ती थोडी हसली आणि म्हणाली, त्यात छान काय? मी जीवनात आली हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मोठं घराणं माझं. त्यांना तर पोरगा हवा होता आणि मी जन्माला आली. 100 कोटीचा व्यापार वर्षाला आमच्याकडे होतो. पण त्यांना मी कुठे आहे ह्याची देखील फिकीर नाही. जिथे प्रेम मिळालं तिथे मी गेली. जीवनाचं रहस्य, नात्यांची सुंदरता कधी कळलीच नाही.
वाटेल तसं मी लोकांना वापरलं, पण शेवटी मित्र ज्यांना समजलं त्यांनीच माझा घात केला आणि म्हणून आज मी इथे आहे. वाईट संगतीमुळे मला घरातून काढून टाकण्यात आलं, पण त्यासाठी जबाबदार तेच होते ज्यांचा हा विचार त्यांनी कधी केलाच नाही. ती आता खुलून बोलू लागली होती. "तू लग्न केलंस की नाही सारिका?" जेव्हा कोणी इच्छुक होतं, तेव्हा मी गमतीत घेतलं आणि नंतर तयार होती, तर लोकांनी माझी गंमत उडवली. जीवनाचा खेळ झालेला आहे. अजून थोड्या वेळ गप्पा मारून ती निघून गेली. मालतीशी गप्पा मारून सारिकाला आज बरं वाटलं. मनात साचलेल्या सर्व गोष्टी, शंका आज तिनं उलगडल्या होत्या. मालतीने घरी येऊन सगळं काही मला सांगितलं. लग्न झालं का तिचं? मी पहिलाच प्रश्न तिला विचारला. नाही, अजून नाही झालं. मी ते ऐकून आनंदी झालो होतो. का? तू का इतका आनंदी होत आहेस? तिने जरा रागात विचारलं. ती आज पहिल्यांदाच थोडी लाजली होती. बघा तर, कोणाला तरी प्रॉब्लेम होत आहे या प्रश्नांनी. मी तिला चिडवलं. चल रे काही पण, मला काय प्रॉब्लेम असणार? अशा लहान लहान गोष्टींमुळेच मला ती खूप आवडायची. बरं, लक्ष देऊन ऐक. आदित्य हा माझा जिवलग मित्र. तो कॉलेजपासूनच ह्या शहरात आहे. त्याला तिचा नेमका पत्ता ठाऊक होता. तो अजूनही ह्याच शहरात राहतो. त्याने देखील लग्न केलेलं नाहीये. कधी विचार केला का की नेमका आदित्यला सारिकाबद्दल इतक्या गोष्टी कशा काय माहीत? तिने आज तुला तिच्या जीवनातले रहस्य सांगितले. पण ते तुला आधीच ठाऊक होते. कारण आदित्यने तुला सगळं आधीच सांगितलेलं होतं. आदित्य आणि सारिका, कळत आहे का मी काय म्हणत आहे? खरंच, मी असा विचार कधी केलाच नव्हता. कॉलेजपासून आवडते त्याला सारिका आणि हे फक्त मलाच ठाऊक होतं. ह्या सत्यामुळे खूप कोडे सोडवले जाणार होते. बराच वेळ विचार करून ती मला म्हणाली, "तू पण तोच विचार करत आहे का जो मी करत आहे? लक्षात ठेव, ह्यात सगळी मेहनत तुलाच घ्यावी लागणार आहे. मी ह्यात कुठेच राहणार नाही. आधी आदित्य आणि सारिकाला जवळ आण. त्यांची मैत्री कर आणि मग बघ समोर काय होते तर." लग्नात तर येशील की नाही? तिचे स्वप्न लग्नापर्यंत पोहोचले होते. नक्की येईल. अर्थात कन्यादान देखील आपणच करूया. वा, किती मस्त. मज्जा येईल. 1 वर्षानंतर. मालतीने केलेल्या परिश्रमांनी आज दोघांचे लग्न होणार होतं. ह्या 1 वर्षात मालती दररोज सारिकाला भेटायला गेली होती. तिने तिला पूर्णपणे बदललं होतं. आज सारिकाचे घरचे देखील तिला आशीर्वाद द्यायला आले होते. आश्रमातले मुलं देखील त्यांच्या लाडक्या ताईच्या लग्नात सामील झाले होते आणि कन्यादान आम्ही करणार होतो. आज पहिल्यांदा मी लग्नात सारिकासमोर आलो होतो. कॉलेजची ती शेवटची भेट घेतल्यावर आम्ही कित्येक वर्षांनी आज भेटत होतो. मालती माझी बायको आहे हे तिला आज कळलं होतं. तिने माझी माफी मागितली. मी तिला माफ केलं. आजची सारिका मागच्या सारिकापेक्षा खूप वेगळी होती. ह्या सारिकाने जीवन म्हणजे काय, नाती, माणुसकी, प्रेम, आपुलकी, मैत्री हे सगळं अनुभवलं होतं. खरं तर आश्रमातल्या लोकांनी, नाहीतर आदित्यने त्या रात्री तिला त्या आश्रमात नेलं होतं. ती तर तेव्हा दारूच्या नशेत होती. जवळ असलेले सगळे पैसे त्या पोरांना देऊन त्या रात्री त्याने तिला त्यांच्या तावडीतून सोडवलं होतं. त्याने त्याचं कर्तव्य निभावलं होतं. आज ते दोघं देखील खूप खुश होते. हे सगळं मालतीमुळे शक्य झालं होतं. ही तीच पोरगी होती जिचा फोटो गड्डीत सगळ्यात खाली होता. सकाळी 9 वाजता आणि घरी न सांगता मला भेटायला आली होती. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज म्हटलं तर त्यात दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं. दोघं एकमेकाला जाणून असतात. आवडी-निवडी सगळंच काही. अरेंज मॅरेजचं काही गैरफायदे पण असतात. जसं की तुम्ही अरेंज मॅरेजमध्ये अनोळखी असतात. पण अनोळखी असाल तर आधी नक्की मित्र बना. जोडीदाराला आधी जाणून घ्या. कदाचित असं नाही केलं तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. आणि कोण म्हणते अरेंज मॅरेज सुखाचं जीवन नसतं. देवाने तर मला मालतीच्या रूपात एक अनोखा हिरा दिला होता, जो मला शोधून सुद्धा सापडला नसता. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो,
तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.